ओम भीत भेय भीती भंजन भस्म भासाय नमः। आई चहा। आणते आणते। थांबा, सोहमला चहा मी देते। अगं गरम करायचंय। मग मायक्रोवेव्ह आहे की, चहा पण होतो त्यात सगळं होतं। आलेच। अरे वा, आज भोपळ्याची भाजी मस्त। बाबा नाही आवडत नाही आणि सोहमलाही आवडत नाही। हा घे चहा। गार आहे। अरे मग मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घे ना। दे ना। सोहम यार, ऐक, तू आतमध्ये जा, 30 सेकंद ऑन कर आणि होईल गरम। ए, एवढं पण करून देता येत नाही यार, काय यार। सोहम यार, मला आईंकडून भोपळ्याची भाजी शिकायची आहे, घे ना। भोपळा शी। अरे बाबड्या, मी भोपळ्याची भाजी नाही करत आहे, मी तुझ्यासाठी फ्लॉवर बटाट्याचीच भाजी करते। हा, आई तुमचा फोन वाजतोय। हे बघ, माझे हात घे ना जरा। बरं। हॅलो हॅलो, मॅडी हियर। मी अभिजित राजेंच्या रेस्टॉरंट मधून बोलतेय। आसावरी कुलकर्णी बोलताय ना? ओ मॅडी मॅम, नाही मी शुभ्रा बोलतेय। आई ऍक्च्युली कामात आहेत जरा, तुमचा काही निरोप असेल तर मला सांगा, मी देते। ओके, मी आजच्या इन्व्हिटेशनच्या कन्फर्मेशन साठी कॉल केला होता। इन्व्हिटेशन कसलं? आई आई, त्या अभिजित राजेंनी कसलं इन्व्हिटेशन दिलं होतं का? हॅलो, येस ऑफकोर्स। सरांच्या सगळ्या मीटिंग्स अपॉइंटमेंट्स मी रिकन्फर्म करते। आज ठरलेल्या वेळेला तुम्हाला कार पिक करायला येईल। हा, हॅलो 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 हॅलो, हा, अभिजित सरांना सांगा की ठरलेल्या वेळेत मॅडम तयार राहतील। येस, थँक यू व्हेरी मच। हॅव अ नाईस डे मॅम। अगं काय हे शुभ्रा, मी तुला सांगत होते ना नाही येणार म्हणून सांग। आई अहो, हे कधी ठरलं सगळं? तुम्ही मला काहीच बोलला नव्हता। अगं मी भाजी घ्यायला गेले होते ना, तेव्हा त्यांनी तो भोपळा दिला बघ मला, तेव्हाच त्यांनी मला आमंत्रण दिलं, पण मी त्यांना सांगितलं होतं की मला जमणार नाही म्हणून। आता हा फोन आला, मला तर काही सुचत नाही काय करावं। हो, पण तुम्ही एवढ्या का गोंधळून जाताय? आमच्या लग्नानंतर आपण तिथे जेवायला गेलो होतो ना, मग तसंच जायचं, फक्त आता गेस्ट म्हणून जायचं, एवढंच। अगं बाई, मग ते बाहेर येऊन बोलायला वगैरे लागतील, मला नाही जमणार का शुभ्रा। नाश्ता मिळणार का आज? हो आणते बाबा। बाई, बाबांचा जास्त आल्याचा चहा सुद्धा ठेवायला विसरून गेले मी। उपाशी बारा म्हणजे सुटाल। आणते बाबा। चहाच आई, एवढ्या का गोंधळून जाताय? तुम्ही एक काम करा, तो नाश्ता आजोबांना द्या, बाकी त्यांचा चहा मी ठेवते। ठीक आहे। आणि ऐका, आजोबांना सांगा आज जेवायला बाहेर जायचंय। अगं नको, बाबांना अजिबात बाहेरचं जेवण आवडत नाही। त्यापेक्षा तू एक काम कर ना, त्यांना फोन कर आणि सांगून टाक की जमणार नाही म्हणून। आई अहो, आता कॅन्सल करणं बरं दिसेल का? असावरी ए बबड्या, ते ठेव बाजूला, खाऊन घ्या राजा। हो। घ्या। आजोबा, हा घ्या तुमचा स्पेशल चहा। काय खळाखुळाचं लिहायत? काही नाही बाबा, उपमा कसा झालाय? बरा झालाय ना? तिला हे विचारत होतीस? नाही ऍक्च्युली आई मला असं म्हणत होत्या की मी तुम्हाला सांगायला नको, असं खुणावत होत्या त्या मला। पण आता मनात आलंच आहे तर विचारते। आजोबा, आमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही आला नव्हतात तेव्हा आम्ही सगळे एका खूप छान रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो। खरं सांगू, तुम्हाला पण आम्ही खूप मिस केलं होतं। त्यामुळे तुम्हाला त्या
रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन जायची माझी इच्छा आहे. एखाद्याची चांगल्यासाठी खोटं बोललं ना तर पाप लागत नाही. मग आजोबा जाऊया ना आपण जेवायला. नाही, मला बाहेरचं जेवण पचत नाही, चालत नाही. हे किती वेळा सांगायचं तुम्हा दोघींना? सारखं आपलं बाहेर जायचं, बाहेर जेवायचं, बायफळ खर्च नुसता. हो बाबा. स्वयंपाकाचा एवढा कंटाळा असेल ना तर तो डबा आणून ठेवलाय महागाचा, त्यात बनवा काहीतरी. समजा हिला. हो हो बाबा, म्हणजे मी हिला हेच म्हणत होते. शुभ्रा, नाही ग जमणार त्यांना. पण आई, आता त्या दिवशी आजोबा त्या हॉटेलमध्ये आले नव्हते तर तुम्हाला किती आठवण आली होती त्यांची. आणि आजोबांना चमचमीत जेवण आवडतं ना, म्हणून मला असं वाटलं की त्यांना घेऊन जाऊया. त्या दिवशीचं डेझर्ट पण अमेझिंग होता आजोबा. मस्त हॉटेल आहे, आवडेल तुम्हाला. आणि पिझ्झा. आई, आजोबांना जे आवडतं ती तिथली स्पेशालिटी आहे ना, म्हणून मी म्हणत होते. म्हणजे आता आजोबांना पिझ्झा, पास्ता, बर्गर्स, लजानिया सगळंच आवडतं ना. तू ते काय नाव घेतलंस? लसानी? लजानिया इटालियन डिश आहे आजोबा, चटपटीत मस्त असते. अगं ते नको म्हणतायत तर कशाला सांगतेस त्यांना? अगं त्यांना बाहेरचं खाऊन त्रास होतो, पोट बिघडेल त्यांचं. वेळा चुकल्या की त्रास होतो मला. बाहेरचं वेळेत खाल्लं की पचतं. अगं बाई, हो का? नाच सुनेची एवढी इच्छा आहे तर नाही म्हणू का तिला? की म्हणजे जाऊया म्हणायचंय का बाबा तुम्हाला? आता एवढा तुझा हट्ट आहे तर जाऊया, नाही तर घरचा वरण भात चालतो मला. थँक्यू आजोबा. सावकाश. सोहम, तू पण चल ना, आवरून घे ना पटकन. हो. शुभ्रा, अगं असं खोटं बोलून त्यांना सांगायला नको होतं ग. त्यांना खरं कळलं ना तर खूप चिडतील ते. पण आपण कुठे खोटं बोलतोय? मला सांगा, आता आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या हॉटेलच्या मालकाचं नाव सांगतो का? किंवा ते माहित असतं का आपल्याला? हो ग, पण तरी. आई, नका काळजी करू. इनफॅक्ट तुम्ही आता एक काम करा, तुम्ही ना पटकन तुमच्या हातचं काहीतरी छान बनवून घ्या. म्हणजे आता रिकाम्या हाती जाणं बरं नाही दिसणार ना. हो, पण अगं काय काय करू मी? काहीही जे तुम्हाला आवडतं ना ते करा. फायनली काय तर आपण सगळे एकत्र जेवायला चाललोय. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॅरी. ऑल सेट? येस सर. गुड मी आत्ताच त्यांना सगळे इन्स्ट्रक्शन देत होते. गुड. सर, तुम्ही स्वतः फूड तयार करणार आहात त्या हासावरी कुलकर्णींसाठी? येस ऑफ कोर्स. सर, भोपळा आहे तो. आय नो मॅरी. आज भोपळ्याची भाजी, भोपळ्याचे काप, भोपळ्याचं रायतं, भोपळ्याचा हलवा, भोपळ्याचं क्रेमरूल येत नाही मला, नाही तर तेही बनवलं असतं. आसावरी मॅडमना लाल भोपळा आवडतो. आई, 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 अहो तुम्ही अजून आतमध्ये काय करताय? अगं तूच म्हणाली होतीस ना काहीतरी खास करून द्या म्हणून म्हटलं भोपळ्याचे घारगे करूया. आई, मी टेस्ट करू? बघ ना, सावकाश गरम आहे. हा. मस्त झालाय. हो. अगं पण तेवढे जगप्रसिद्ध शेफ आहेत, ते वेगवेगळ्या देशात फिरले असतील, वेगवेगळं खाणं त्यांनी खाल्लं असेल, त्यांच्यासाठी असे साधे घारगे घेऊन जाणं बरं दिसेल की नाही कोणास ठाऊक बाई. का नाही दिसणार? त्यांनी पण तुम्हाला साधा भोपळाच दिला होता ना, तो बरोबर दिसला ना? दिसेल. अगं पण मला भोपळा आवडतो. आता हे घारगे त्यांना आवडतायत की नाही कोणास ठाऊक. का नाही आवडणार? मस्त झालेत. हे खरंच चांगले झालेत. आणि तसंही कोणाकडे जाताना रिकाम्या हाताने जाणं बरं दिसतं काय? तुम्ही एक काम करा, हे घारगे एका डब्यात भरून घ्या, आपण त्यांना ते देऊया. आणि आता शंका कुशंका अजिबात नको.
पटकन तयार व्हा ना आई, आपल्याला निघायचंय. हो हो, बस एवढे 4 तळले की झालं. सरांनी जे म्युझिक लावायला सांगितले ते लावा. आसावरी मॅडम कधी येतील? ओके मॅम त्यांच्याकडे आले वाटतं. वेलकम मॅम, वेलकम टू ऑफिस किचन. प्लीज या, प्लीज या, या प्लीज या. हॅव अ सीट प्लीज. अहो आम्ही ना चौघ आहोत. चौघं मिस हो हो. गॉड. 2 चेअर्स आणा पटकन. हॅव अ सीट प्लीज. हो. वेलकम मॅम. वेलकम. वेलकम सर. वेलकम ग्रँडपा. स्वयंपाक करता करता स्वागताला आलात काय? व्हॉट? केसांचे मसाले अजून तसेच आहेत. ओ कुठे कुठे मसाला? लाल लाल झालेत केस बाई. हा बाई. नो ग्रँडपा, मी ते हायलाइट्स केलेत आणि माय नेम इज मॅडी. मॅडी. वेडी. नो ग्रँडपा, इट्स मॅडी. एम फॉर मुंबई. मॅडी. मॅडी. हा तेच 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 तेच. वेडी सॉरी मॅडी बाई. बाई केसांना रंग लागलाय तो धुवून या. अशा अवतारात वाढणारच का मला? तुम्ही मेनू कार्ड बघा ना सर. हो पण केस धुवून या. मी केस धुवूनच आली आहे. मी सरांना बोलवते. हा डेंजरस ओल्ड मॅन. सर 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 तुमच्या गेस्ट आल्या सर. गुड. दिस इज ऑल्सो डन. त्यांना बसवलंस? हो सर, पण त्या एकट्याच नाही आल्यात. मग फॅमिली पण आली त्यांच्या बरोबर आणि एक डेंजरस आजोबा आले. हो ग्रेट. मी आलोच. ओके सर. अरे वा, केशराचं सरबत दिसतंय. ती आमची स्पेशालिटी आहे. वेलकम वेलकम दत्ता सर. हा चप्पल तो इथे का करतोय? बाबा शांत व्हा ना. तू गप्प बस. हा इथे कसा काय? हे माझंच रेस्टॉरंट आहे, अभिज किचन. मी तुमचं स्वागत करण्यासाठी इथे आलोय. माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप बरं वाटलं मला. नाही नाही, मला इथे थांबायचं नाही. आपण दुसरीकडे जाऊया. ऐका ना बाबा त्यांनी तयारी केली असेल. असं कसं इथून निघून जायचं बाबा? तुला या चप्पल चोराचंच हॉटेल मिळालं? बाबा लोक ऐकतायत, जरा हळू. आजोबा ऐका, इथे नाही थांबायचं ना आपल्याला, आपण जाऊया दुसऱ्या हॉटेलात. फक्त काय आहे, इथला पिझ्झा आणि पास्ता जो आहे ना तो खूप फेमस आहे आणि ते लजानिया सुद्धा आपल्याला ट्राय करायचं होतं. पण ठीक आहे, आपण जाऊया, दुसरीकडेच जाऊया. चला बघ. नाही नाही, आता आलोच आहोत तर असं जाणं बरं दिसत नाही. यातलं एकही नाव वाचता येत नाही. सोप्या नावाचे पदार्थ नाही आहेत काही ते. काय नावाचं जाऊ द्या. तुम्हाला आता काय खावंसं वाटतंय ते मला सांगा. मेनू मध्ये नसेल तरी मी तुम्हाला स्वतः करून देईन ते. पिझ्झा आवडतो मला, जरा चमचमीत. ही तर आमची स्पेशालिटी आहे. आत्ता सांगतो, जस्ट अ मिनिट.
कसं वाटलं फूड? खूप छान होतं. थँक्यू. अहो खूप पदार्थ केले होते तुम्ही. ती तर माझी आवड आहे. विशेषतः भोपळ्याचे पदार्थ कसे वाटले? आमच्या इथे काही जमलं नाही ना की त्याला भोपळा म्हणतात. जायचं नाहीये. हात धुतात त्यात. अरे वाटीमध्ये कोणी हात धुतात का गाढवा? एवढी अक्कल नाही तुला? एवढं मोठं हॉटेल आहे आणि हात धुवायची सोय नाही वाटतं. आहे ना, वॉश बेसिन आहे, प्लीज. मी नेतो तुम्हाला. चला. या. घारगे आणले होते ना आपण, दे ना त्यांना. अरे हो, माझ्याही डोक्यातूनच गेलं. द्या ना. नको नको तू दे. काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही आई, द्या ना. अगं, नको. शुभ्रा, तुम्ही करून आणले आहेत ना, मग तुम्ही द्या की. ऍक्च्युली आईंनी तुमच्यासाठी घारगे करून आणलेत. वाव, घागरे. घारगे 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 किती वर्ष खाल्लेले नाहीत मी घारगे. चालू दे, मी अजिबात मध्ये पडणार नाहीये. मॅम, आमचा फोक त्याला डेंट पडतील ना मॅम. हो सॉरी हा. अहो काय करू ते उघडतच नाहीये. एक मिनिट हं, मी काहीतरी आणते. सर मी पकड घेऊन आले आले आले. अहो तो ना मी बघू का? उघडतच नाही. मी बघू? ते उघडून देतील. हो का? प्लीज. बशी नाही हरकत नाही, याद द्या ना. बस बस बस. अहो नाही, 3 देऊ नयेत ना. हे घ्या. अप्रतिम. Oh God. Oh, Hello sir. How was the food sir? हे काय? अजून मसाले धुतले नाहीत. मसाले what? Oh, it's not मसाले. माझे केस आहेत हे. हे असे केस गंजलेत की काय? What? गंज का? रस्ते रस्ते. What? No, गंजले. No, गंजले नाही. रंगले. I mean मी रंगवलेत ते. केस म्हणजे काय भिंत आहे रंगवायला? केस थोडी लाल करतं का कधी? Oh God. सांगा ना तुम्ही. तो आजोबा काय सांगणार? बर्गेंडीने रंगवले ते मी केस. सांगा ना काहीतरी. मी सरांना पाठवते हा. अहो आजोबा चला हो, आपल्याला काय करायचंय? तू गपरे. काय पण ध्यान आहे. वा वा वा, विरघळत आहे तोंडात. मॅम दिस इज वा. पकड. झाले झाले काम झाले. अप्रतिम अप्रतिम. मला आता हे शिकायचंय. आत्ता हो माझे आत्ता कसं शिकवणार हो? काय काय हरकत आहे? म्हणजे ह्याला जे काय साहित्य लागतं, भोपळा, साखर, तूप, काय पीठ वगैरे, ते सगळं आहे आमच्याकडे. हो पण अहो घारगे काय साधे सोपे आहेत ना. मग तर बरंच झालं. सोप्या रेसिपीज मला लवकर येतात. आणि तुम्ही जर आता शिकवलं ना, मला स्टाफ पण शिकू शकेल. प्लीज 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 मॅडम. आई अहो घरी अर्ध्या तासात बनवले होते, शिकवा की. वेळ आहे.
अगो पण इथे आता असो कसं मी नाही हवं तर मी तुम्हाला असिस्ट करतो, तुम्ही सांगा मी करतो, पण आज मला हे घारगे शिकायचेच आहेत.